नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत। थंडीचा सीझन चालू झाले आहे, तर आपण आज गुलकंद रेसिपी बघत आहोत। इथे मी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत। हा गावठी गुलाब आहे, यालाच देशी गुलाब सुद्धा म्हणतात आणि गुलकंद बनवण्यासाठी नेहमी अशाच देशी फुलांचा वापर केला जातो। तर मी इथे फिकट गुलाबी कलरची फुलं घेतलेली आहेत आणि ही फुलं आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, देठ काढून याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। देठांचा भाग आपण बाजूला काढून टाकायचा आहे आणि फक्त पाकळ्या आपण घ्यायच्या आहेत। तर या पाकळ्या आपण पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यामधला कचरा माती वगैरे सर्व निघून जाईल। अशा पद्धतीने मी सर्व फुलं पाण्यात टाकून स्वच्छ धुवून हलक्या हाताने आपण धुवायचे आहेत। याच्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या खूप नाजूक असतात। हलक्या हाताने आपण हे पाण्यातून दाबून काढून जाळीवर सुकायला ठेवायचे आहे। त्याच्यातलं पाणी निथळण्यासाठी आपण बाजूला ठेवून द्यायचे आहे। सर्व गुलाबाच्या पाकळ्या मी पाण्यात टाकून अशाच पद्धतीने जाळीवर निथळत ठेवल्या आणि नंतर 2 कपड्यांवर सुकायला टाकल्या। अगदी सुटसुटीत मोकळ्या करून अशा पाकळ्या सुकायला टाकलेल्या आहेत। फॅनखाली आपण 1.5 ते 2 तास या पाकळ्या सुकवून घ्यायच्या आहेत। खूप पण सुकवायच्या नाहीत की ते पाकळ्या आकसल्या जातील आणि सुकतील। फक्त त्याच्यात पाणी राहू नये इतपत आपल्याला त्या सुकवायच्या आहेत, पण दिसताना त्या तशाच फ्रेश जशा गुलाबाला असतात तशाच आपल्याला त्याच्या पाकळ्या दिसल्या पाहिजेत। खूप सुद्धा सुकवायच्या नाहीत। तुम्ही बघू शकता मस्त मोकळ्या अशा स्वच्छ झालेल्या आहेत पाकळ्या, त्याच्यात पाणी अजिबात राहिलेलं नाही। 2 कपड्यांवर मी या अगदी पसरून पंख्याखाली सुकत ठेवलेल्या होत्या, त्या आता प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। मस्त स्वच्छ अशा झालेल्या आहेत पाकळ्या सर्व, कुठेही त्याला अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही पाकळ्यांना। तर पाणी जर राहिलं पाकळ्यांना तर आपलं गुलकंद खराब होऊ शकतं। यासाठी मी आता पावटी खडीसाखर घेतलेली आहे, जी पत्री साखर असते छोटी, आपण प्रसादाला वगैरे वापरतो ती साखर घेतलेली आहे। आणि यामध्ये आपण आता कोणतंही इसेन्स वगैरे वापरणार नाही आहेत, त्यामुळे आपण 2 लवंगा 2 काळी मिरी टाकली आहेत मी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून आपण ही साखर वाटून घ्यायची आहे। साखर अगदी कमी घेतलेली आहे, कारण पाकळ्या जरी आपल्याला भरपूर दिसल्या तर नंतर त्या खूप अशा कमी होतात, आकसल्या जातात। त्यामुळे साखर सुरुवातीला कमीच घ्या आणि ही साखर आपण अगदी पावडर न करता थोडीशी दरदरी, अगदी अशी हाताला खरखर लागेल अशी आपण वाटून घ्यायची आहे। कारण अशी वाटल्यामुळे आपल्याला ती गुलाबाच्या पाकळ्यांना चोळायची आहे आणि त्याच्यातला रस काढून गुलकंद बनवणार आहोत, म्हणजे त्याचा रस थोडासा बाहेर त्याचा पडला पाहिजे। यासाठी साखर थोडीशी दरदरीत असली ना, मग आपल्याला ती पाकळ्यांवर छान चोळून घेता येते। हातात पाकळ्या घेऊन त्यावर अर्धा चमचा साखर टाकत आपण अशा पाकळ्या चुरून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यातला गुलाबातला जो सुगंध आहे, त्यातला जो अर्क आहे तो थोडासा बाहेर आणायचा आहे। खूप त्याचं पाणी काढायचं नाही आपल्याला, पाकळ्यासुद्धा तशाच ठेवायच्या आहेत, कारण साखरेने नंतर थोडं पाणी सुटतं त्याला। त्यामुळे थोडी थोडी साखर अशी हातावर घ्यायची आहे त्या पाकळ्यांवर आणि आपण ते चोळून असं चुरून घ्यायचं आहे। वाटून घेतलेल्या साखरेपैकी निम्म्या साखरेचाच वापर झालेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही वरून 2 चमचे साखर टाकू शकता। अशा पद्धतीनं सर्व पाकळ्यांवर साखर टाकून आपण त्याला लावून चुरून घेतलेला आहे। आता मी लाकडी खलबत्त्यातला बत्ता घेतलेला आहे, अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ह्याला ठेचायचं आहे। खूप आपण अगदी आलं लसूण ठेचतो तसं नाही ठेचायचं आहे, थोडंसं त्याच्यातली साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांमधला अर्क मिक्स व्हावा यासाठी थोडंसं आपण ह्याला ठेचून घ्यायचं आहे। बाजारामध्ये गुलकंद खूप महाग असतं, आपण अगदी कमी खर्चात, थोड्या खर्चामध्ये आपण घरी गुलकंद बनवू शकतो। शिवाय ते शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं सुद्धा बनवू शकतो, त्यामुळे जरूर बनवा। यामध्ये आता मी वेलची पावडर टाकलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी मध टाकून घेते आहे। यामध्ये मध मिक्स केल्यामुळे साखरेचे क्रिस्टल तयार होत नाहीत, खडे तयार होत नाहीत, त्यामुळे मधाचा वापर जरूर करावा। मध टाकल्यामुळे गुलकंदला एक छान टेक्स्चरसुद्धा येतं आणि एक बाइंडिंग येतं त्याला, आणि गुलकंद असं छान चवीलासुद्धा लागतं आणि ते टिकतं सुद्धा। असं तर गुलकंद शिल्लकच राहणार नाही, लगेच संपेल,
फुलं किती होती, त्याच्या पाकळ्या किती होत्या आणि त्याचं गुलकंद बनवून किती थोडंसं झालेलं आहे. तुम्हाला जर 200 ग्रॅम 250 ग्रॅम या प्रमाणात जर गुलकंद बनवायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 1 किलो गुलाब घ्यावा लागेल. वेलची पावडर आणि मध यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता बऱ्याच वेळा हे गरम केलं जातं, पण मी गरम न करता असंच बाटलीत भरून आपल्या खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये किंवा तुमच्या गच्चीमध्ये ऊन येत असेल तिथे आपण हे ठेवायचं आहे. बाटलीत भरून ठेवू शकता किंवा एखाद्या भांड्यात सुद्धा भरून कपड्याने कवर करून ठेवू शकता. 3-4 दिवस आपण याला ऊन लावायचं आहे. ऊन लावल्यामुळे ते छान असं सुकतं, साखर त्याला लागते. आपण मध टाकल्यामुळे साखरेच्या दाण्यांची क्रिस्टलसुद्धा बनत नाहीत, त्यामुळे आपण हे उन्हात सुकवून घ्यायचं आहे 3-4 दिवस. जितकं तुम्ही सुकवाल तितकं त्याचं टेक्स्चर छान होत जातं. मी 3 दिवस ठेवलं होतं उन्हामध्ये आणि मस्त असं आपलं गुलकंद तयार झालेलं आहे. अजूनही तुम्ही 1-2 दिवस जास्त उन्हात ठेवलं तर ते छान असं सुकतं. जे आपण पानामध्ये गुलकंद खातो तशा पद्धतीचं गुलकंद तयार होतं. तर तुम्ही ते आणखीन 1-2 दिवस सुकवलं तर त्याचं टेक्स्चर आणखीन छान होतं. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही गुलकंदची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअरसुद्धा करा. करून बघा. गुलकंद अगदी सोप्या पद्धतीचा आहे. थंडीमध्ये आवश्यक आहे. लहान मुलांच्या डोळ्यासाठी, पचनासाठी हे उपयुक्त आहे. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.